आता मी 2019 पासून प्रॅक्टिस करतच आलेलो आहे. आत्तापर्यंत मला 6 वर्ष सक्सेस मिळालेलं आहे मला. तर मी खूप परिस्थिती म्हणजे खूप माझ्या हाल झाले आहेत. कसे सांगतो मला, काम पण केलेलं आहे, गॅरेज पण करायचो, परत अकॅडमीमध्ये यायचो. तर सर माझ्या मनात असं जिद्द यायची की सोडून देतो, हे काहीच नाही करायचं आपल्याला, बस झालं, एवढा त्रास झेलून करण्यापेक्षा बोललो हे नाही केलं बरं. पण सर मला म्हटले, प्रेम असं हार मानू नको, आज तू सोडणार 12,000चं काम करून तू लाईफ काढू शकत नाही. आज तुझे आई वडील आहेत, पुढं तू हातरे होत गेल्याच्यानंतर तू काहीच करू शकत नाही, लोकांचं कर्ज काढून तुला करायला लागेल. पण सांगतो सरांनी मला नेहमी जिद्द दाखवली की प्रेम हे करायचं आहे, हे करायचं आहे, सोडायचं नाही. तर मी त्यांचं ऐकत आलो नेहमी. तर सरांनी पण मला खूप सपोर्ट केलेला आहे, मॅडमनी पण खूप सपोर्ट केला आहे, आणि आईवडिलांनी तर खूपच. सुरुवात तिथूनच असते, आणि माझा जिद्द हारू नका सांगणारे म्हणजे माझे सर आहे. नमस्कार. आज नॅशनल अकॅडमी कॅम्प बोरजमधून प्रेम प्रमोद मर्चंडे, गाव मोरवंडे, याचं आज इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. अथक प्रयत्नातून खूप कष्ट करत असताना त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. 2019ला प्रेम आपल्या इथे इंडियन आर्मीची प्रॅक्टिस करण्यासाठी यायचा. प्रॅक्टिस करत असताना अनेक वर्ष 2 वर्ष तर कोरोनामध्ये भरतीच कॅन्सल झाली. तरीसुद्धा त्याने ती भरती कॅन्सल झाली असली तरीसुद्धा मेहनत त्यांनी थांबवलेली नव्हती. घरची परिस्थिती बिकट होती, इथे तो रेसिडेन्शियल नव्हता, तरीसुद्धा वेळेवरती इथे फिजिकलसाठी हजर राहणं, 4 वाजता ग्राउंड असू द्या, 5 वाजता ग्राउंड असू द्या, तो प्रामाणिकपणे यायचा. अगदी रात्री जे अभ्यासाची जरी वेळ आपण बघितली तरीसुद्धा एक 4-4 वाजेपर्यंत, 5-5 वाजेपर्यंत तर बाकीची मुलं झोपलेली असली तरीसुद्धा तो मेहनत घ्यायचा, आणि आज त्याला मेहनतीचे फळ भेटलेलं आहे. त्याबद्दल खूप खूप त्याचे कौतुक वाटते. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.